पंढरपुर से अंगार नगर पंचायत चुनाव की बड़ी खबर सामने आई है। 4 दिन की रुकावटों के बाद आखिरकार उज्ज्वला थेटे ने अपनी उम्मीदवारी दाखिल कर दी। सुबह 5 बजे अंगार पहुंचकर पुलिस सुरक्षा के बीच थेटे ने करीब 11 बजे नामांकन पत्र दाखिल किया। उन्होंने आरोप लगाया कि आवेदन जमा करने के प्रयासों में 2-3 दिन तक कई बार बाधाएं उत्पन्न की गई और कई जगह लोग खड़े होकर रोकथाम कर रहे थे। थेटे ने बताया कि उनके पीछे कल 10-12 कारें चल रही थी। जिसके अलावा उन्होंने मेयर पद के दस्तावेजी प्रक्रिया के दौरान कर्मचारियों द्वारा परेशानी दिए जाने की भी बात कही। बता दें, थेटे ने कहा कि राकांपा ने पहले नामांकन पत्र और अनुरोध किया था और वे महिलाओं के उत्पीड़न और शिक्षा जैसे मुद्दों पर चुनाव अभियान चलाएंगी। लोकशाहीमध्ये निवडणूक लढण्याचा अधिकार सर्वांना आहे। मी गेली 3 ते 4 दिवस झाले प्रयत्न करत होते। अंगार नगर पंचायत येथे नगराध्यक्ष पदासाठी मी उमेदवारी अर्ज दाखल करायचा होता। मी त्यासाठी इच्छुक होते, पण गेली 4 दिवस झालं मला ते उमेदवारी अर्ज दाखल करता येत नव्हता, कारण रस्त्याने सगळे ट्रॅक्टर्स, वेगवेगळ्या गाड्या, वेगवेगळ्या रस्त्याने माणसं काही उभा केलेली होती, त्यामुळे आम्ही तिथे जाऊ शकत नव्हतो। आणि पोलीस संरक्षण 2-3 मी मागत होते तर मला पोलीस संरक्षण दिलं जात नव्हतं। मी कालही प्रयत्न केला तर एक 10 ते 15 गाड्या माझ्या मागे परत पाठलाग करत आल्या। त्यामुळे काल मी मोहोळ पोलीस स्टेशन येथे खूप त्यांना विनवणी केल्यानंतर आज PI सर हेमंत शेंडगे यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी भरपूर मला सहकार्य केलं। त्याबद्दल हेमंत शेंडगे सर तुमचे खूप खूप मी आभारी आहे की त्यांनी पोलीस संरक्षणाचा ताफा आम्हाला दिला आणि आम्ही सुरक्षितरित्या तिथे गेलो। तिथे आम्ही उमेदवारी अर्ज दाखल केला आणि तिथून आम्ही व्यवस्थित शेंडगे सरांच्या नेतृत्वाखाली आम्हाला व्यवस्थित इथं पोहोचलो।